लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि हा संदेश जर तुम्हाला आवडला तर माझ्या आपणातील प्रत्येकाला विनंती आहे की तुम्ही तो लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा आणि अशा प्रकारचे आमचे नवीन येणारे संदेश आपणाला काय मिळण्यासाठी तुम्ही कृपया बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड bless you. आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, नथिंग इज इम्पॉसिबल विथ गॉड। देवाला काहीच अशक्य नाहीये। प्रियजन हो, या शब्दावरूनच आम्हाला प्रतीत होते की देव कशा प्रकारचा देव आहे। अर्थात हा शब्द देवाचे गुणधर्म प्रकट करणार आहे की देव असा देव आहे की ज्याला काहीच अशक्य नाहीये। तुम्ही आणि आम्ही या जगामध्ये जगत असताना अनेक गोष्टी आमच्यासाठी कठीण आणि अशक्य प्राय वाटत असतात, परंतु प्रियजन हो, देवासाठी काहीच अशक्य नाही। आमच्या जीवनातल्या परिस्थिती याच्यावर संपूर्ण नियंत्रण देवाचे आहे आणि आमचं संपूर्ण जीवन देवाच्या हातात आहे। तोच विश्वाचा मालक आहे आणि त्याच्या इच्छेच्या स्वाधीन जेव्हा आम्ही होतो, आम्ही त्याच्यावर भरोसा करतो, तेव्हा आमच्यासाठी सर्व गोष्टी तो सिद्धीस नेतो। बायबल मध्ये अनेक उदाहरणं आहेत, परंतु आम्ही त्यांतील काही ठळक गोष्टी अभ्यासणार आहोत। म्हणून आपल्यातील प्रत्येकाला माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। गॉड ब्लेस यू। मार्क शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि याचं वचन मी 19 पासून वाचत आहे, वचन 23 पर्यंत। यावर तो म्हणाला, हे विश्वासहीन पिढी, मी कोठवर तुमच्या बरोबर असणार, कोठवर तुम्हाला वागवून घेणार, त्याला माझ्याकडे आणा। त्यांनी त्याला त्याच्याकडे आणले, तेव्हा त्या आत्म्याने येशूला पाहताच मुलाला पिळून टाकली आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला। तेव्हा त्याने त्याच्या बापाला विचारले, याला असे होऊन किती काळ लोटला? तो म्हणाला, बाळपणापासून। याचा नाश करावा म्हणून त्याने याला पुष्कळदा विस्तवात व पाण्यात टाकले, पण आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हाला सहाय्य करा। येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे। लागलाच मुलाचा बाप मोठ्याने म्हणाला, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालवून टाका। प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला आशीर्वाद देव आणि आम्हा सर्वांना या वचनांनी आशीर्वादित करो, आमेन। सर्वच या जगांतील मनुष्य म्हणतात की देवाला खरोखरच काही अशक्य नाही, परंतु ज्या वेळेला आमच्यावर परिस्थिती येते त्यावेळेला देवावर भरोसा करणे, त्याच्या अभिवचनावर भरोसा करून धीर धरून वाट पाहणे ही गोष्ट फार कठीण भासते। उत्पत्ती याचं पुस्तक याचा 16वा अध्यायाचं 1 ते 4 वचन मी वाचत आहे। अब्राहमाला आपली बायको सारा हिच पासून काही मुलबाळ झाले नव्हते। तिला हागार नावाची एक मिस्री दासी होती। सारा अब्राहमाला म्हणाली, पहा, परमेश्वराने माझी कुस बंद ठेवली आहे, तर माझ्या दासीपाशी जा, कदाचित तीस कडून माझे घर नांदते होईल। तेव्हा अब्राहमाने सारा हिचा शब्द मान्य केला। अब्राहमाला कनान देशात राहून 10 वर्ष झाल्यावर त्याची बायको साराय हिने आपला नवरा अब्राहम याला आपली मिस्री दासी हागार ही बायको करून नेऊन दिली। तो हागारेपाशी गेला व ती गर्भवती झाली। आपण गर्भवती झालो हे पाहून तिला आपली धनीन तुच्छ वाटू लागली। प्रियजनो, या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की देवाने अब्राहमाला अभिवचन दिले होते, परंतु अब्राहम आणि सारा दोघेही वाट पाहत होते। दिवस भरत चालले होते, ते वयातीत झाले होते। 16 अध्यायाच्या 2ऱ्या वचनात आम्ही पाहत आहोत की सारा म्हणते की यहोवाने मला मूल होऊ दिले नाही। अर्थात तिच्या या शब्दामध्ये खूप वेदना आढळत आहेत। तिला हे वाटत होते की आता या वयात जर काही मूल झाले नाही तर सर्व काही समाप्त होईल व हे सर्व देवच करील तर, परंतु वाट पाहून पाहून आता ती थकली। आता या समस्येला कारणीभूत देव आहे म्हणून तिने देवाला दोष लाविला। लक्षात घ्या, अर्थात देवाने म्हटले की तुला मूल होईल, परंतु मूल तर होतच नाहीये। अर्थात तिची इच्छा होती तरी तिला गर्भ राहत नाहीये। आशा धरून धरून ती थकली व शेवटी ती दुःखी हृदयाची बनली। तिने असं पाहिले की मला प्रार्थनेची उत्तरही मिळत नाही आणि तिला या वेदना सतावत राहिल्या। अर्थात समाजामध्ये तिला फार लाजिरवाणे वाटत होते, कारण संस्कृती तशी होती। प्रियजन हो, येथे सारेचा अविश्वास आम्ही पाहत आहोत। हा अविश्वास एक प्रकारचा आजार आहे। मूल बाळ होणे ही गोष्ट अशक्य प्राय वाटत होती आणि अशा वेळेला सारेला एक मार्ग सुचलेला आहे आणि तिने एक पळवाट काढलेली आहे।
तिच्यातील मुलासाठी जी व्याकुळता होती त्यामुळे तिने निर्णय घेतला की मी माझी मिस्री दासी हागार ही अब्राहमाला पत्नी करून देईन. कायद्याने करार करून स्त्रीच्या संमतीने तिने दुसऱ्यांसाठी बाळाला जन्म द्यावा. याला म्हणतात सरोगेट मदर. अर्थात त्या आईने सरोगेट आईने बाळाला जन्म द्यावा. त्या बाळाची आई जन्म देणारी न बनता आई वडील ती जोडपी बनतील. म्हणून हागारेपासून जे मूल जन्मेल ते मी माझे समजेन अशा प्रकारे सारेने ठरविले. कारण देवाने असे नाही सांगितले की सारा ही सर्व राष्ट्रांची माता बनेल, तर अब्राहम राष्ट्रांचा पिता म्हटले आहे. अर्थात सारेने अशा प्रकारे स्वतःच्या विचाराला न्यायी ठरवून आपले विचार योग्य आहेत असे ठरविले. कारण तिने अविश्वास केला. अब्राहमाने सारेचा शब्द ऐकला. हे सर्व सैतानाने तिला सुचविले होते. अर्थात तिने स्वतःला अयोग्य ठरविले की हे सर्व माझ्यामुळे आहे. समस्या अब्राहमाची नाही, समस्या माझी आहे. म्हणून प्रियजन हो, ती जरी वांझ होती तरीही ती देवाच्या दृष्टीने मौल्यवान होती. परंतु त्याची वाट पाहून पाहून ती दमलेली आहे. सारा अविश्वासाने कृती करून हागारेला अब्राहमाला देते आणि अब्राहम ही अविश्वासाच्या कृतीत हागारेला स्वीकारतो. येथे आम्ही पाहत आहोत की अब्राहमाने सारेला अडविले नाही की सारा तू माझी पत्नी आहेस व चमत्कारासाठी देवावर तू पूर्ण विश्वास करावा. 4थे वचन आम्हाला या ठिकाणी दाखवते की अब्राहम कनान देशात 10 वर्षे राहिल्यानंतर, अर्थात या निर्णयात दोघेही 10 वर्षे वाट पाहून ठरवितात व अविश्वासाने देवाच्या इच्छेबाहेर त्यांनी कृती केली. येथे या निर्णयासाठी ना त्यांनी देवाकडे प्रार्थना केली ना देवाजवळ मागितले. आपल्या स्वतःच्या बुद्धी हुशारीने सारेने ही गोष्ट ठरविली आणि अब्राहमानेही त्याला सहमती दर्शविली. खरे पाहता कोणत्याही समस्येत देवाला न बोलाविता, देवाला न सांगता आम्ही काय करू शकतो? काहीच करता येत नाही देवाशिवाय. ही गोष्ट आम्हाला कळणे गरजेचे आहे. काही वेळेला आम्ही ही अशा प्रकारे चालतो. पहिल्याने आम्ही असे दाखवितो की आम्ही देवावर भरोसा ठेवू आणि जर काही झाले नाही तर मग जे काही होईल ते करू. बघा, परंतु आम्ही देवावरच भरोसा करायला हवा आणि जरी काहीच कार्य घडत नाहीये तरीही देवाकडेच परत यावे, त्याच्यावर भरोसा करीत व त्याची आज्ञा पाळावी. दुसरा मार्गच नाही आनंदी होण्याचा. जेव्हा आम्ही आमच्या समस्यात देव काही कार्य करीत नाही असे पाहतो तेव्हा आम्ही आमच्या हाती ती गोष्ट घेतो, यासाठी की ते पूर्णत्वाला न्यावे. अशा पद्धतीने आम्ही आमची ताकद, आमची बुद्धी, आमची हुशारी पणाला लावतो. अर्थात तेव्हा आम्ही सर्व आमच्या हाती घेतो यासाठी की ते आता मी पूर्णत्वाला नेऊन दाखवितो. परंतु ही अविश्वासाची कृती असते आणि देवासमोर हे पाप आहे. आम्ही देवाला आमच्या अविश्वासामुळे मर्यादेत मोजता कामा नये. अनेक लोकांच्या जीवनात असेच गोष्ट घडते. जीवन साथीदाराचा ते शोध करीतात, मग न मिळाल्याने ते अविश्वासी व्यक्तींचा स्वीकार करीतात जो देवाने त्यांच्यासाठी जीवनसाथी ठरविलेलाच नाही. प्रियजन हो, देव समीकरणाबाहेर नसतोच. गॉड इज नेव्हर आउट ऑफ इक्वेशन. आम्ही विश्वासी या नात्याने या गोष्टी आत्म्याच्या आयमात पाहिल्या पाहिजेत. प्रियजन हो, देव अनंतात राहतो आणि आम्ही वेळेच्या मर्यादेत राहतो. हा फरक आहे. अनंतामध्ये कोणती वेळ नाही, काळ नाही आणि म्हणूनच आम्हा मनुष्यांना देवाच्या गोष्टी त्याच्या वेळेपर्यंत होईपर्यंत वाट पाहणे फार कठीण भासते. येथे हीच गोष्ट अब्राहम व साराकडून घडली. ते नैसर्गिक जगाप्रमाणे वागू लागले, वर्तू लागले. साराने स्वतःच्या शरीराकडे पाहिले, ते आत्म्याचे अय्याम नव्हते. ती भौतिक गोष्टींकडे पाहू लागली. तिचे लक्ष तारुण्याकडे लागले व तिला वाटले हागार एक तरुण आहे तर माझे काम होईल, मूल तिला होईल व नाव माझे लावीन. परंतु हे सर्व काही आत्म्यापासून नव्हते तर देह स्वभावाप्रमाणे होते. अर्थात येथे जे उत्पन्न होत होते, हागारीच्या गर्भांतून बाळ त्यांनी घ्यावे हा विचार देवाशिवाय आम्ही काही घेऊ लागतो तेव्हा ती व्यक्ती दुःखकारकरित्या अपयशी होते किंवा अधिक दयनीय परिस्थिती निर्माण होते. ते सारा आणि अब्राहम यांच्यासाठी समस्या निर्माण करणारे होते. मिस्री दासी अब्राहमाला दिल्या कारणाने खूप गोंधळ अब्राहम आणि सारा यांच्या जीवनात निर्माण झाला. प्रियजन हो, पण देवाने दिलेलं अभिवचन बदलू शकलं नाही. देवाने म्हटले अब्राहमा सारे द्वारे तुला पुत्र होईल. आणि प्रियजन हो, आम्ही ही गोष्ट पाहतो की देवाने अब्राहम आणि सारा यांची भेट घेतली. उत्पत्ती याचा 18 अध्याय आणि याचं वचन मी 9 पासून वाचत आहे. एलोहिम म्हणजे स्वतः देव यहोवा हा मानव स्वरूपात सदोम गमोराचा नाश करण्यासाठी 2 दूत तो घेऊन आलेला आहे. आणि ती वेळ होती ज्या वेळेला देव अब्राहमाच्या घरी आलेला आहे. अब्राहमाने त्याचे स्वागत केलेले आहे, खाणे पिणे झालेले आहे
आणि त्यावेळेला आता काय गोष्ट होते पाहूया. मग ते त्याला म्हणाले, तुझी बायको सारा कुठे आहे? तो म्हणाला, ती पहा डेऱ्यात आहे. मग तो म्हणाला, पुढल्या वसंत ऋतूत मी तुझकडे खात्रीने परत येईन. तेव्हा पहा, तुझी बायको सारा, हिला मुलगा होईल. त्याच्या मागे डेऱ्याच्या दारी सारा हे ऐकत होती. अब्राहम व सारा ही वृद्ध वयातीत होती व स्त्रियांच्या रीतीप्रमाणे सारेला पाळी येण्याचे बंद झाले होते. तेव्हा सारा मनातल्या मनात हसून म्हणाली, मी जख्ख म्हातारी झाले आहे व माझा धनीही वृद्ध झाला आहे, तर मला आता हे सुख मिळेल काय? परमेश्वर अब्राहमास म्हणाला, सारा का हसली? मी आता अशी वृद्ध झाले असता मला खरोखर मुलगा होणार काय? असे ती का म्हणाली? 14वे वचन, परमेश्वराला काही असाध्य आहे काय? पुढल्या वसंत ऋतूत नेमिलेल्या समयी मी तुझकडे परत येईन, तेव्हा सारेला मुलगा होईल. तेव्हा सारा नाकारून म्हणाली, मी हसले नाही, कारण ती घाबरली होती. पण तो म्हणाला, नाही, तू हसलीसच. प्रियजनो, येथे आम्ही काय गोष्ट पाहत आहोत? देव अब्राहमने सारा यांच्या घरी आलेला आहे. त्यांच्या जीवनात अशक्य गोष्ट घडावी म्हणून अनेक वर्षापासून ते वाट पाहत आले आणि देव आता त्यांना म्हणत आहे की सारेला पुत्र होईल. परंतु सारा हे ऐकून आपल्या स्वतःच्या शरीराकडे पाहत आहे की मी किती जख्ख म्हातारी झाली आहे, कंबर माझी वाकली आहे, पाठीचा कणा माझा वाकला आहे आणि शिवाय स्त्रियांच्या रीतीप्रमाणे पाळी येण्याचे बंद झाले आहे आणि आता सगळंच काही अशक्य प्राय आहे. आणि देव म्हणतोय मूल होईल. कसं होईल? यामुळे तिला हसू आलेलं आहे, कारण देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याच्यावर जे त्याने सांगितले त्यावर भरोसा करावा. मग परिस्थिती कितीही वाईट असो, सभोवती परिस्थिती एकदम विरुद्ध का असेना, तरी देव म्हणतो की जे मी बोललो ते होईनच, तर ते होईलच. हीच गोष्ट भावा बहिणींनो आम्हाला समजणे फार गरजेचे आहे. देवाला काहीच अशक्य नाही, पण देव आमच्याकडून काही अपेक्षा करतो विश्वासाची, भरवशाची, यासाठी की आम्ही त्यासाठी धीर धरावा. आम्ही धीर न धरता पळवाट काढू, आमचा मार्ग आम्ही बनवू, तर त्याद्वारे अनेक संकट, दुःख भोगावे लागते, केवळ देवावर विश्वास न केल्या कारणाने. रोमकरस पत्र याचा 4था अध्याय याचं वचन 17 पासून मी वाचत आहे. मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे, असे अब्राहमाविषयी शास्त्रात जे लिहिलेले आहे त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे. ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, तो जो देव मेलेल्यांना जिवंत करीतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करीतो. बघा, देव मेलेल्यांना जिवंत करीतो. देवाला शक्य नाही मेलेल्यांना उठविणे, आणि जे अस्तित्वात पण नाही ते अस्तित्वात असल्यासारखी आज्ञा करीतो. त्याच्या दृष्टीने तो असा आहे. तशी तुझी संतती होईल या वचनाप्रमाणे त्याने पुष्कळ राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसताही त्याने आशेने विश्वास ठेवला. तथापि विश्वासाने दुर्बळ न होता आपले निर्जीव झालेले शरीर, तो सुमारे 100 वर्षाचा होता व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. 21 वचन काय म्हणते? देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती, म्हणूनच ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. तुम्हाला आणि आम्हाला पण पक्की खात्री हवी की देवाला काहीच अशक्य नाही आणि आम्ही त्याच्यावर विश्वास केला आहे, ती गोष्ट घडून येईल. आज अख्खे जग आहे, संपूर्ण जग म्हणते की खरंच देवाला काही अशक्य नाही. परंतु कैक लोक प्रश्न म्हणतील, जर देवाला काहीच अशक्य नाही तर तो माझ्या जीवनात का काम करत नाही? याचे हे कारण आहे. काय कारण आहे पाहूया. मार्क शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि याचं वचन 5 आणि 6 मी वाचत आहे. थोड्याशा रोग्यांवर हात ठेवून त्याने त्यांस बरे केले. याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य त्याला तेथे करता आले नाही. त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटले. मग तो शिक्षण देत देत गावोगावी फिरला. देव मानव शरीरात आला होता ज्याचे नाव प्रभू येशू ख्रिस्त, परंतु लोक त्याला ओळखू शकत नव्हते. स्वतःच्या गावात त्याचा काही मान नव्हता, त्याच्या घरात मान नव्हता, त्याच्या देशात मान नव्हता आणि या कारणाने
थोड्याशाच लोकांवर येशूने आपले हात ठेवले आणि ते बरे झाले. वचन काय म्हणते? याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य त्याला तेथे करता आले नाही. मत्तय, मार्क, लूक आणि योहानकृत शुभवर्तमान या चारही शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्ताने अशक्य गोष्टी शक्य केल्याचे अनेक पुरावे आहेत. पण आम्हाला या ठिकाणी ही गोष्ट आढळत आहे की तो आपल्या स्वतःच्या गावी आल्यावर तेथे त्याला आढळले की लोकांमध्ये विश्वास नाहीये. विश्वास नसल्या कारणाने येशू येथे कार्य करू शकलेला नाहीये. देवाला सर्व काही शक्य आहे, पण तो आमच्याकडून एक विश्वासाची अपेक्षा करीतो की देवाला हे शक्य आहे आणि त्याने माझ्या जीवनात हे करावे यावर माझा पूर्ण भरोसा आहे. हे देव आमच्याकडून अपेक्षितो. मनुष्य विश्वास न करीत असल्यानेच देवाकडून अशक्य गोष्टींची प्राप्ती करीत नसतो. ख्रिस्त येशू आजही आजारांना बरे करीतो, परंतु कोणाला बरे करीतो? जे त्याच्यावर विश्वास ठेवतात की देवाला काहीच अशक्य नाहीये. त्यांच्या विश्वासानुसार त्यांना देवाकडून प्राप्त होते. दैवी आरोग्य हे फक्त त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे. जर कोणी त्यावर विश्वास ठेवित नाही तर ते त्याच्यासाठी नाहीये. इब्री लोकासपत्र याचा 11 अध्याय याचं 6वं वचन काय म्हणते पाहूया. आणि विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. देवाला आम्ही खुश करू शकत नाही जर आमच्या ठाई विश्वास नसेल तर. कारण देवा जवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. बघा, इथे काही अटी आहेत. देवाजवळ जाणाऱ्याने प्रथम हा विश्वास केला पाहिजे की देव आहे. देव आहे ही गोष्ट खरी, पण दुसरी गोष्ट काय? झटून शोध केला पाहिजे, मगच तो त्याला प्रतिफळ देतो. म्हणजे अशक्य प्राय गोष्टी ज्या त्या व्यक्तीच्या जीवनात आहे त्या प्रकट करून दाखवितो की त्या शक्य आहेत. देवाने हे असे बनविले आहे की त्याचा नीतिमान विश्वासाने जगावा. कोणीही व्यक्ती विश्वासाद्वारे बदलला जातो. जर देव आमच्याविषयी योजना आखतो तर सर्व गोष्टी आमच्यासाठी शक्य आहेत, जर आम्ही विश्वास त्याच्यावर करू. आम्ही देवाला ओळखणे फार आवश्यक आहे. प्रियजनो, देव आपली ओळख देत आहे. देवाची इच्छा आहे की तुम्ही मला ओळखावे की मला काहीच अशक्य नाही, मी किती सामर्थ्यवान आहे. यशाचं पुस्तक याचा 40 अध्याय 28 वचनापासून मी वाचत आहे. तुला कळले नाही काय? तू ऐकले नाही काय? परमेश्वर हा सनातन देव, परमेश्वर दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्न करता, थकत भागत नाही, त्याची बुद्धी अगम्य आहे. प्रियजनो, या करोडो लोक या पृथ्वीच्या पाठीवर आहेत, परंतु देव कधी थकत नाही, देव कधी भागत नाही. देवाची बुद्धी अगम्य आहे. तो भागलेल्यांस जोर देतो, निर्बलांस विपुल बल देतो. देव अनंत आहे, परंतु तो सर्व समर्थ असल्याशिवाय अनंत असू शकत नाही. व तो सर्व ज्ञानी असल्याशिवाय सर्व समर्थ असू शकत नाही. व तो सर्व व्यापी असल्याखेरीज सर्वज्ञानी असू शकत नाही. पहा, हे त्याचे गुणधर्म त्याला देव ठरवितात. तो सुरुवाती अगोदरच शेवट जाणतो. कोण काय करणार, काय होणार हे सर्वच तो अगोदर पासून जाणतोय, म्हणून तो देव आहे. इर्मया 32 अध्याय 17 वचन म्हणते, प्रभू परमेश्वरा, पहा तू आपल्या महासामर्थ्याने व आपल्या उभारलेल्या बाहूने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. तुला अवघड असे काही नाही. प्रियजन हो, देवाला काहीच अवघड नाहीये. 27 वचन म्हणते, पहा मी परमेश्वर सर्व मानव जातीचा देव आहे. अवघ्या मानव जातीचा देव. प्रियजन हो, बायबलचा देव हा दगडधोंड्याचा देव नाही. विश्वाचा जो देव आहे हाच बायबलचा देव आहे. तो स्वतः साक्ष देत आहे की मी परमेश्वर सर्व मानव जातीचा देव आहे. कोणती राष्ट्रे, धर्म, जाती यांचा देव नाही. हा संपूर्ण मानव जातीचा देव आहे, बायबलचा देव. म्हणून तो म्हणतो, मला अवघड असे काही आहे काय? देवाला अवघड असे काहीच नाही. तो बोलतो आणि सर्व सिद्धीत जाते. त्याचा शब्द वेगाने धावतो. इब्री लोकासपत्राचा 6 अध्याय 18 वचन. अर्थात देवाला खोटे बोलणे अशक्य प्राय गोष्ट आहे, म्हणून आम्ही त्याच्यावर भरोसा करावा. त्याला काहीच अशक्य नाही, काहीच अवघड नाही असे तो स्वतः म्हणत आहे. म्हणून आमच्या जीवनात महान आशा आहे. देवाचे वचन हेच विश्वासाचे अन्न आहे. देवाचे वचन ऐकल्याने आमच्यात विश्वास निर्माण होतो. दैवी आरोग्य हे एक अद्भुत प्रकटीकरण आहे. ते जेव्हा समजते तेव्हा कळते की देव किती सामर्थ्यवान आहे. तो सर्व काही करू शकतो व त्याला काहीच अशक्य नाहीये. डॉक्टर म्हणतोय तू कॅन्सर मधून बरा होऊ शकत नाही. डॉक्टर म्हणतोय तू पुन्हा कधीही चालू शकणार नाहीस. हे अशक्य आहे आता, परंतु अशक्य हे लुप्त होते जेव्हा देवाला आम्ही त्याच्या वचनासह घेतो. दैवी आरोग्य हे एक महान शस्त्र आहे आजाराविरुद्ध. ते विजय देते अढळ विश्वासाद्वारे. मग डॉक्टरला काहीही म्हणू द्या, देव हा देव आहे. देवाचा शब्द अगदी देवासारखा आहे. त्याला त्याच्या शब्दासह घेणे आहे. मग
मगच ते घडते. दैवी आरोग्य देवाशिवाय कोणीही देऊ शकत नाही. जर तुम्ही विश्वास कराल व समोरच्या डोंगराला म्हणाल की तू उपटला जा आणि तुम्ही म्हटले त्याप्रमाणे घडेलच असा विश्वास जर तुम्ही कराल तर ते घडेल. हे येशूने दिलेले वचन आहे. मोडलेली हाडेही तो जुळवितो, मेलेल्याला जिवंत करीतो, तोच दैवी आरोग्य देतो. प्रियजनो हो, दैवी आरोग्य हा देवाचा मार्ग आहे लोकांना बरे करण्याचा. दैवी आरोग्य हे देवाच्या प्रेमाचे चिन्ह आहे. चमत्काराचे स्पष्टीकरण सायन्स देऊ शकत नाही. चमत्काराचे स्पष्टीकरण कोणीही करू शकत नाही. ते स्पष्टीकरणा पलीकडे आहे. बायबलमध्ये अनेक उदाहरणे आढळतात जेथे देवाने अलौकिक कार्य केलेली आहेत. स्वतः प्रभू येशूने केलेली कार्ये, चमत्कार हे मनुष्यांना अशक्य गोष्टी होत्या. देवाला काहीच अशक्य नाही. सर्व अशक्य गोष्टी मानवांकडे आहेत. प्रियजन हो, तुम्हाला प्रथम अशक्यतेवर विश्वास ठेवावा लागतो यासाठी की आम्ही काय घडते ते पाहावे. अशक्य हे तेव्हाच शक्य होते जेव्हा आम्ही देवाला त्याच्या वचनाच्या आश्वासनावर घेतो, तेव्हा अशक्य ते घडते. लूका सुवर्तमान 8व्या अध्यायातल्या 49 वचनापासून आम्ही 56 वचनापर्यंत पाहिलं तर त्यामध्ये आम्हाला एक गोष्ट आढळते. याईर नावाचा एक सभास्थानाचा अधिकारी होता व त्याची कन्या 12 वर्षाची एकुलती एक मुलगी होती. ती मरणास टेकली होती. म्हणून तो येशूच्या पायी पडून आपल्या घरी यावे म्हणून त्याला विनंती करीत होता. परंतु लोकसमुदायाची फार दाटी होती व त्याच वेळेला एक रक्तस्रावी स्त्री तेथे येशूला शिवलेली आहे आणि ती बरी झालेली आहे. तेव्हा कोणी सभास्थानाचा एक अधिकारी येऊन म्हणाला की तुझी मुलगी मरण पावली आहे, गुरुला आणखी श्रम देऊ नको. परंतु येशूने ते ऐकून उत्तर दिले, भिवू नको, विश्वास मात्र धर, म्हणजे ती बरी केली जाईल. पहा, येशू त्याला मरण पावल्यानंतर ही धीर देत आहे आणि विश्वास करण्यास सांगत आहे. अर्थात मरण पावल्यानंतर अजून काय बाकी आहे असं आम्हाला वाटू शकते. 52 वचन म्हणते, आणि सर्व तिच्यासाठी रडत व शोक करीत होते. पण तो म्हणाला, रडू नका, कारण ती मेली नाही तर ती झोपेत आहे. तरी ती मेलीच आहे हे जाणून ते त्याला हसू लागले. अर्थात ते हसू लागलेले आहेत असे आम्ही पाहत आहोत. अर्थात येशूचे बोलणे त्यांना थट्टास्पद वाटत आहे. येशू जे जाणत होता ते कोणीही जाणत नव्हता. 54 वचन म्हणते, पण त्याने तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला हाक मारून म्हटले, मुली उठ. तेव्हा तिचा आत्मा परत आला आणि ती लागलीच उठली. मग तिला खायला द्यावे अशी त्याने आज्ञा दिली आणि तिचे आईबाप थक्क झाले. परंतु जे झाले ते कोणाला सांगू नका असे त्याने त्यांना निक्षून सांगितले. प्रियजन हो, येशूवर हसू नका, त्याची थट्टा करू नका. उलट त्याची भक्ती करा, त्याच्यावर विश्वास करा, त्याला गौरव स्तुती द्या. जग काहीही म्हणो, तो म्हणतोय तेच करा. हे खरे आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्यावर भरोसा ठेवा. जर त्या देवाने त्याच्या व्यंगेत तुम्हाला घेतले असेल तर कोण काय म्हणतो ते सोडून द्या. आम्ही जे काही बोलतो अगर करतो त्याचा आधार देवाचे वचन असायला हवे. कारण देवाच्या वचनाखेरीज मनुष्यांकडे विश्वास येऊ शकत नाही. जेव्हा देवाने हे म्हटले आहे आणि तुम्ही पूर्ण हृदयाने विश्वास केला आहे तर ते तुम्हाला लागू होते व ते घडणारच. यावर विश्वास करा. तर योहान सुवर्तमान याच्या 11 अध्यायामध्ये आम्हाला लाजर नावाचा व्यक्ती आढळतो जो मार्था आणि मरिया यांचा भाऊ मरण पावलेला आहे. या कुटुंबाचे प्रभू येशूशी घनिष्ठ नाते होते आणि लाजर येशूचा मित्र होता. तो मरून 4 दिवस झाले होते. ज्या वेळेला येशू बेथानीमध्ये आलेला आहे तेव्हा मार्था येशूला भेटण्यासाठी पुढे जाते आणि येशूला म्हणते, तरी आताही जे काही तू देवाजवळ मागशील ते देव तुला देईल हे मला ठाऊक आहे. प्रियजन हो, किती अद्भुत विश्वास मार्थेचा आहे. अशक्यतेवर विश्वास आहे. तिचा भाऊ मरून 4 दिवस झाले होते. येशूने फक्त शब्द बोलावा याची गरज होती मार्थेला. अर्थात मार्थेच्या जीवनात हा एक अंधाराचा क्षण होता. तरी अशक्य गोष्टीवर तिने विश्वास केला. तिने काय पाहिले? पुनरुत्थान. आपला भाऊ लाजर मरून 4 दिवस झाले होते, तो कबरेतून येशूने पुन्हा उठविला. हे सर्व मानवी तर्क, विचार, कल्पना यांच्या पलीकडचे आहे. हा एक महान चमत्कार होता. विश्वास फक्त आम्ही करावा, कारण देवाला सर्व काही शक्य आहे. म्हणा, मी विश्वास करतो. विश्वास ठेवणाऱ्या बरोबर ही चिन्हे असत जातील असे मार्क 16 याच्या 19 वचनापासून आम्ही पाहतो. मी तुम्हाला सर्पावर अधिकार देतो, सर्व आजार विकारांवर अधिकार देतो, तुम्हाला काही बाधणार नाही. काय यहोशवाने सूर्याला थांबविले? काय हे शक्य आहे? कोणीतरी म्हटले देवाला सर्व शक्य आहे, त्याला काहीच अशक्य नाही. परंतु तुम्हालाही काहीच अशक्य नाही. विश्वास ठेवणाऱ्याला काहीच अशक्य नाही.
जर तुम्ही फक्त देवाला जाणाल की तो कोण आहे, आज ख्रिस्त येशूच्या मंडळीकडे हा अधिकार दिला आहे. तिने जर तो ओळखला तर अद्भुत ते होईल. प्रभू येशूने मत्ते 16 अध्यायात म्हटले, मी तुम्हाला स्वर्ग राज्याच्या किल्ल्या देतो. तुम्ही जे काही या पृथ्वीवर बांधाल ते आकाशात बांधले जाईल आणि तुम्ही या पृथ्वीवर जे मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल. यहोशुआचं पुस्तक याचा 10वा अध्याय 12 वचनापासून 14 पर्यंत मी वाचतो. यहोवाने अमोरी यांना इस्रायलाच्या संतानांच्या पुढे त्यांच्या हाती दिले. त्या दिवशी यहोशुआ यहोवाशी बोलला आणि तो इस्रायलाच्या देखता म्हणाला, सूर्या गिबोनावर तू स्थिर राहा आणि चंद्रा तू अयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर राहा. आणि ते राष्ट्र आपल्या शत्रूंचा सूड घेईपर्यंत सूर्य स्थिर राहिला आणि चंद्र थांबला. आशेराच्या पुस्तकात हे लिहिलेले नाही काय? आणि सूर्य आकाशांच्या मध्ये थांबून राहिला आणि सरासरी एक सगळा दिवस त्याने मावळायला त्वरा केली नाही. ज्यात यहोवाने मनुष्यांची वाणी ऐकली असा त्या दिवसासारखा एकही दिवस त्याच्या पूर्वी किंवा त्याच्या मागून झाला नाही, कारण यहोवा इस्रायलसाठी लढत होता. प्रियजन हो, हे बायबलमध्ये घडलेला वृत्तांत आहे. ही गोष्ट त्या वेळेला घडली आणि वचन म्हणते असं यापूर्वी कधी झालं नव्हतं आणि त्यानंतर कधी झाले नाही. अर्थात बायबलमध्ये अशक्यप्राय गोष्टी ज्या घडल्या त्या आम्हाला एकदाच घडलेल्या दिसत आहेत. आणि प्रियजन हो, कदाचित आमच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी याही तशाच असू शकतात. म्हणून कायम विश्वास हाच ठेवा की काहीच अशक्य नाही. मत्ती वर्तमान 17 अध्याय 20 वचन म्हणते, तो त्यांना म्हणाला, तुमच्या अल्प विश्वासामुळे, कारण मी तुम्हास खचित सांगतो की जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तर या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल. तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही. तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही. हे कोण म्हणत आहे? स्वयं प्रभू येशू ख्रिस्त. तो आम्हाला विश्वासाच्या उच्च पातळीमध्ये बोलावत आहे की आम्ही हा अनुभव करावा. ही गोष्ट आम्ही अनुभव करावी की काहीच असाध्य नाहीये. या वचनांतून आम्हाला काय प्रेरणा मिळते? देवाचा शब्द पुरेसा आहे, कारण त्याचा शब्द अनंतकालिक आहे. देवाचा शब्द पुरेसा आहे. देवाने बोललेले आहे म्हणजे ते होणारच, कारण तोच निर्माण करता आहे. 1 योहान याचं 5 अध्याय याचं वचन 14 आणि 15 म्हणते, त्याच्या समोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते यावरून आहे की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल, आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो हे आपल्याला ठाऊक आहे. म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्या जवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे. अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे, परंतु देवाची एक योजना असते, त्याची आपली एक वेळ असते. त्या वेळेलाच तो सर्व गोष्टी घडवून आणतो. यिर्मयाचं पुस्तक 1 अध्याय 12 वचन म्हणते, परमेश्वर मला म्हणाला, तुला ठीक दिसले, मी आपले वचन पूर्ण करण्यास सावध राहीन. देव जे बोलतो ना ते त्याला खरं करून दाखवायचं असते. म्हणून देव आपलं वचन पूर्णतेस नेतो. त्यासाठी तो सावध आहे. देवाला तर सर्व शक्य आहे. देवाला सर्व शक्य आहे. अशी कोणतीच गोष्ट नाही की जी देवाला अशक्य आहे. म्हणून आम्ही त्याच्यावर भरोसा करावा. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.